मी धनश्री, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला संक्रांतीला हळदी कुंकवाला किंवा मग मुलांना संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा अचानक कोणी पाहुणे आले तर त्यांना पटकन एखादा पदार्थ बनवता येईल अशी मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे। ती म्हणजे गुजराती रेसिपी आहे ती। त्याला गुजरातीमध्ये खांडवी म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला सुरळीची वडी म्हणतात। चला तर मग आपण साहित्य बघू। 1 वाटी बेसन, 1 वाटी दही, हिंग, मोहरी, जिरे, तीळ, मीठ, हळद, हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची याचा ठेचा करून घेतलेला आहे आणि पाणी। चला तर मग आपण कृती पाहूया। जे 1 वाटी बेसन घेतले आहे ते आपण मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून घेऊया। त्याच्यामध्ये जे 1 वाटी दही घेतलं होतं ते पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेऊया। त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेऊया। त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि हिंग हे टाकून घेऊन त्याचं स्मूथ बॅटर तयार करून घेऊया। आता ह्या बॅटरमध्ये ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्या वाटीने 2 वाटी पाणी टाकून घेऊया आणि त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया। ते आता गाळून घेऊया। आता ते हलवून चांगलं एका कढईमध्ये ओतून ते चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया। अशा टाईप ते शिजलं गेलं पाहिजे आणि ते शिजले का नाही ते चेक करण्यासाठी ताटावरती तेल थोडंसं पीठ टाकून ते रोल होते का नाही ते पाहायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ताटांवरती आपण पाठीमागच्या साईडने पूर्ण बेसन जे आपण शिजवून घेतलेलं आहे ते स्प्रेड करून घेऊया आणि ते त्याचे ज्या वड्या गरम गरम असतानाच ते सुरीने त्याचे काप करून घेऊया आणि 10 मिनिटानंतर ते वडी अशी आपली तयार होते आणि ती अशी हळूहळू त्याचे हलक्या हाताने रोल करून घ्यायचे आणि आपली तयार आहे वडी। आता त्या वडीला आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी वाटीमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये फोडणी तयार करायची। त्याच्यामध्ये तेलामध्ये मोहरी, जिरं, थोडे पांढरे तीळ, थोडी हिंग, ही तयार झालेली फोडणी आता आपण वड्यांवरती टाकून घेऊया। बघा किती सुरेख आणि सुंदर दिसते आपली वडी। त्याच्यावरतीच आपण खिसलेले खोबरं त्याचं टाकून घेऊया। नंतर कोथिंबीर टाकून घेऊया। अशी आपली सुंदर अशी आणि परफेक्ट अशी सुरळीची वडी तयार आहे। नक्की करून बघा, खूप छान लागते। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण असंच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। बाय।